साळुंखे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस. आज आम्ही सर्व काँग्रेसच्या महिला पदाधिकारी इथे जमलेलो आहोत, कारण आम्हाला बरेच दिवस झालं तक्रारी येत होत्या आरोग्याविषयी आणि त्याचं निवारण करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. ते करतानाच आम्हाला अजून एक प्रकर्षाने जाणीव होती की सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा शहरामध्ये अनेक असे प्रश्न प्रलंबित आहेत. प्रत्येक खात्याचे आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत की त्याचं निवारण करण्यासाठी आम्ही काल शिवजयंती निमित्त एक संकल्प केला आहे की आम्ही जी आमची हक्काची काँग्रेस कमिटी आहे सातारा जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती स्थानी आहे, त्याच्यासाठी आम्ही फक्त आमचे नेते राहुल गांधीजी देशाचं नेतृत्व करत आहे, ते तिथे सर्वसामान्यांसाठी लढत आहे आणि त्यांचेच आम्ही सैनिक म्हणून आम्ही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्व महिला लढत आहे. आणि आम्ही आता एक संकल्प केला आहे, काल शिवजयंती निमित्त आम्ही एक असा संकल्प केला आहे की काँग्रेस कमिटीमध्ये दर बुधवारी आम्ही तक्रार निवारण केंद्र केलेलं आहे आणि आमच्या सर्व महिला पदाधिकारी, आमचे पुरुष पदाधिकारी, युवक सर्वजणांनी तिथे एक दिवस आम्ही थांबून 11 ते 5 ह्या वेळेमध्ये आम्ही कुठलंही असो, कौटुंबिक असू दे आहे, कोणावरती अत्याचार होतो, आरोग्याच्या असू दे, शिक्षणाच्या असू दे, कुठल्याही तक्रारी आमच्याजवळ आल्या तर जिल्हा परिषदेच्या असू दे, आम्ही कुठलाही भेदभाव न करता कुठलाही पक्षपात न करता फक्त समाजासाठी जी आम्हाला शिकवण आहे की सर्व धर्म समभाव आणि सर्वांना समाविष्ट करून आम्ही हा संकल्प केलेला आहे. आणि अगदी न घाबरता, कुठल्याही दबावाखाली न येता तुम्ही अगदी मी कळकळीची विनंती करते, तुम्ही आमच्याकडे या, आमच्याशी संपर्क साधा. माझ्या सर्व महिला पदाधिकारी आहेत, आमच्या जिल्हाध्यक्ष आहेत, आमच्या सर्वजण येत आहेत. आम्ही एकजुटीने तुमचं तक्रार निवारण होईल असं आम्ही 100% पाठपुरावा करणार आणि आम्ही तुमच्यावर राहतात. त्यामुळे आमचं जनतेला आव्हान आहे साताऱ्याच्या की कृपा करून आमच्याशी संपर्क करा. येत्या 25 तारखेला बुधवारी आमची पहिलं तक्रार निवारणचं आहे आणि कृपा करून सगळ्यांना आव्हान करते, तुम्ही या.